चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढे जून आणि जुलै महिन्यामध्ये जबरदस्त भरत्याचा या ठिकाणी पाऊस होणार आहे. कारण की खूप दिवसापासून रखडलेल्या भरत्या आता वेगाने पुन्हा नंबर ऑफ हजारोच्या संख्येने पुन्हा पब्लिश होणार आहेत. कुठल्या भरत्या पुढील 2 महिन्यात आणि 2026 एंड पर्यंत येणार आहेत त्या तुम्हाला सर्व डिटेल सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्व भरत्यांची म्हणजे तुम्ही ज्या भरतीची तयारी करत आहात त्याच्यावरती फोकस करून तुम्ही ती भरती टार्गेट करा, ज्याने की तुमचं सिलेक्शन पर्सेंट या ठिकाणी 100% होईल मित्रांनो. ठीक आहे, स्टेप्स बाय स्टेप वरून बघूया. सगळ्यात पहिलं आणि अगोदरचं नगर परिषद नगर पंचायत भरती. या भरतीची वाट हजारो विद्यार्थी या ठिकाणी पाहत आहेत, कारण भरतीच तशी स्ट्रॉंग पद्धतीने रिकमेंड केलेली आहे. आणि या भरतीमध्ये साधारणपणे 3200 प्लस पदे असणार आहेत या ठिकाणी. ठीक आहे, त्या पदामध्ये सर्व पदे असणार आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना चान्स मिळणार आहे. त्याच्यानंतर करनिर्धारक म्हणून एक विशिष्ट पद आहे, त्याच्यामध्ये साधारणपणे 721 जागासाठी या ठिकाणी स्कोप असणार आहे. ठीक आहे, म्हणून वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे विद्यार्थी तयारी जे करत आहेत त्यांना हा इथे खूप मोठा स्कोप आहे. आता ही भरती एवढा दिवस का रखडली होती? कारण की आता सुद्धा आचारसंहिता चालू आहे. मे बी 17 ते 20 तारखेपर्यंत आचारसंहिता संपेल आणि याच्यामध्ये जे भरतीचं अंतिम टप्प्यातली तयारी होती ती या ठिकाणी संपण्याची दाट शक्यता आहे पुढील 2 महिन्यामध्ये. कारण भरती काढायची म्हटलं तर त्या ठिकाणी अंतिम मंजुरी गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागतं. त्यामुळे स्टेप बाय स्टेप खूप दिवसापासून रखडलेली भरती आहे. पुढे 2-3 महिन्यामध्ये ह्याचं 100% मंजुरी मिळेल आणि पुढे नोटिफिकेशन येणार आहे. आणि साधारणपणे 3000 प्लस जागेसाठी या भरतीचा आढावा या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून ही भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुश खबर आहे. नेक्स्ट भरती आहे मित्रांनो आरोग्य विभागामध्ये, ज्याच्यामध्ये की 8000 प्लस जागा असणार आहेत. याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला अपडेट दिलं होतं. त्याच्यामध्ये क्लास सी अँड क्लास डी म्हणजे गट क आणि गट ड चे या ठिकाणी तुम्हाला पदे मिळणार आहेत. म्हणजे सर्वांना 10वी 12वी ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएट यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे आरोग्य निरीक्षक असणारे शिपाई पदे असणार आहेत. त्याच्यानंतर तुमचं डी फार्मसी बी फार्मसी झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, या ठिकाणी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पॅरलल स्कोप असणारे समान संधी. ठीक आहे, वयाचं जर या ठिकाणी बघितलं तर ओपन वाल्यांना 38 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायला संधी मिळणार आहे. आणि जर कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 43 प्लस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी संधी भरण्याचा चान्स मिळू शकतो फॉर्म भरण्याचा. आणि इतर जे खेळाडू आहेत किंवा अदर कॅटेगरीमध्ये येतात त्यांना जवळपास 45 पर्यंत एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून इथं एज रिलॅक्सेशन खूप मोठं आहे आणि भरती सगळ्यात मोठी आरोग्य विभागाची आहे, इन्क्लुडिंग ऑल अदर भरतीच्या कंपॅरिझन मध्ये पाहिलं तर. म्हणून इथे सर्वांना जास्त चान्स आहे. दुसऱ्या भरतीमध्ये तुम्हाला जर चान्स मिळाला नाही तर आरोग्य विभागावरती तुम्ही डायरेक्टली फोकस करा. आणि या आरोग्य विभाग आणि नगर परिषद याच्यावर आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढील मार्गदर्शन करणार आहेत. सर्वात महत्वाच्या आणि खूप मोठ्या लेवलच्या भरत्या ह्या 2च आहेत आणि तलाठी पण आहे, पण त्याच्यामध्ये पुन्हा एक्सप्लेनेशन करून तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तलाठी जी नेक्स्ट जी की 23,000 जागा अगोदर आता 1700 साठी काहीतरी मंजुरी मिळालेली होती. आता त्याच्यामध्ये 400-500 या ठिकाणी जागा मिळून पाळी भरती 2300 म्हणजे 2000 प्लस जागेसाठी होण्याचे दाट संकेत आहेत. ठीक आहे, आणि तलाठी आता कोण घेणार? IBPS, MPSC, TCS. तर साधारणपणे 99% MPSC तलाठी कंडक्ट करू शकते. त्याच्यामुळे तलाठी भरती MPSC कंडक्ट करू शकते. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला चांगली एकदम व्यवस्थितरित्या या ठिकाणी कुठलाही फ्रॉड पाहायला मिळणार नाही. किंवा जे रिअल विद्यार्थी आहेत ज्यांचा खरंच स्टडी आहे आणि मेहनत करतात त्यांना या ठिकाणी नक्कीच चान्स मिळण्याचा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, आता पुढील भरती जर पाहायचं झालं अंगणवाडी सुपरवायझर याच्या ठिकाणी 50 ते 55 वयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे. कारण एज रिलॅक्सेशन खूप आहे. कारण ह्या जे भरत्या आहेत ही ग्रामीण भागात लेवलला शहरी भागात लेवलला दोन्ही ठिकाणी असणार आहे. 272 जागापर्यंत म्हणजे 300 ते 350 जागा या ठिकाणी पुढे संधी मिळणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे मनपा भरती. आता मनपा काही महाराष्ट्र राज्यातल्या काही ठिकाणच्या साधारणपणे 29 महानगरपालिका आहेत. त्याच्यापैकी साधारणपणे
4 ते 5 महानगरपालिकेच्या या ठिकाणी भरत्या झालेल्या आहेत. मग आता ज्या उर्वरित महानगरपालिका आहेत, नागपूर महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, ठीक आहे, अशा वेगवेगळ्या आणि हाय प्रोफाईल सिटीच्या जिथे महानगरपालिका, मेट्रो सिटी आणि इतर जसं की तुमचं अमरावती साईड सुद्धा असेल त्यामध्ये इन्क्लुडिंग, म्हणजे ज्या उर्वरित सर्व महानगरपालिकेच्या भरत्या आहेत त्याच्यावरती तयारी सुद्धा त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. म्हणून पुढे काय होणार आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात स्कोप मिळणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जर नागपूर महानगरपालिकेचं जर पाहायला गेलं तर मित्रांनो 7 ते 8 हजारापर्यंत या ठिकाणी भरती निघण्याचे चान्सेस आहेत. आता जागा किती कुठल्या महानगरपालिकेला ठरतील हे ऑफिशियल नोटिफिकेशन आल्याच्या नंतरच कळेल. परंतु जर तुम्ही नगर परिषद, नगर पंचायत भरतीच्या कंपॅरिझन, तलाठी भरती कंपॅरिझन आणि आरोग्य विभाग कंपॅरिझन केलं या तिन्ही वरील 3-4 भरत्यापैकी, तर त्याच्यानंतर बऱ्यापैकी महानगरपालिकेला महाराष्ट्रातल्या खूप मोठा स्कोप आहे. जागा सुद्धा तशाच असणार आहेत या ठिकाणी आणि स्कोप सर्वांना मिळणार आहे. म्हणून महानगरपालिकेवरती सुद्धा तुम्ही फोकस नक्कीच करायला पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही फोकस कशावर करताय किंवा तुमचं गोल आणि टार्गेट काय हे जर तुम्हाला अगोदरच डिफाइन असेल तर तुम्ही हजारो लाखो वॅकन्सीसाठी, व्हॅकंट पोझिशनसाठी जागा होत्या, त्याच्याशी तुम्हाला डझंट मॅटर, काहीच घेणं देणं नाही. फक्त एकाच भरतीवर फोकस करायचा आहे. नेहमी एका दगडावरती पाय ठेवून शिकार करायचे असते, लक्षात घ्या. ते जेणेकरून काय होतं की तुम्हाला ह्या हजारो आणि लाखो जागापैकी 1% म्हणजे तुमची फक्त एकच जागा तुम्हाला पाहिजे आहे. म्हणून फोकस तुमचं क्लिअर ठेवा. नेक्स्ट भरती आहे पशुसंवर्धन, 322 जागांसाठी आहे मित्रांनो. आणि ही पशुसंवर्धन विभागातील भरती जी एमपीएससी द्वारे कंडक्ट करणार आहे. म्हणजे या सरळ सेवेच्या ज्या काही भरत्या आहेत या ठिकाणी पुढे येणाऱ्या जून, जुलै, ऑगस्ट आणि 2026 एंडिंगला त्या ठिकाणी बऱ्यापैकी 70% एमपीएससी ही परीक्षा कंडक्ट करणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे चांगला स्कोप मिळणार आहे, लक्षात घ्या. आता फायनलच्या वेळेस त्या ठिकाणी काही जर चेंजेस झाले, लक्षात घ्या. जसं एमपीएससीच्या अगेन्स्ट जर टीसीएस किंवा आयबीपीएस घेणार असेल तर ते फायनल एंड कन्क्लुजन त्यांचं आपण कन्सिडर करावे लागेल. पण सध्याच्या अपडेटनुसार तर एमपीएससी या ठिकाणी 70 to 80% परीक्षा कंडक्ट करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चांगली जोरदार तयारी करावी लागणार आहे. पुढे आहे कृषी विभाग भरती आहे, त्याच्यानंतर बहुजन कल्याण विभागामध्ये भरती आहे आणि मृद व जलसंसाधन याच्यामध्ये सुद्धा भरती आहे. मृद आणि जलसंसाधन याच्यामध्ये काल परवाच अपडेट आले, या ठिकाणी सुद्धा जोरदार भरती होणार आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये हजारो आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी तुम्हाला भरतीला स्कोप आहे. त्याच्यासोबत आता पॅन इंडियाचं जर पाहायचं झालं संपूर्ण महाराष्ट्र, तर त्याच्यामध्ये रेल्वेची एक भरती असणार आहे मित्रांनो, ठीक आहे, जी की स्टेट वाईज पब्लिश होत असते. म्हणजे स्टेट वाईज म्हणजे प्रत्येक स्टेटला त्या ठिकाणी ज्या जागा असतात त्या नमूद करून दिलेल्या असतात आणि ऑल ओव्हर द पॅन इंडियासाठी ही भरती असते ग्रुप डी ची, ठीक आहे. ही दरवर्षी साधारणपणे भरती येते, जसं की जीडीएस ची भरती येतात. आता जीडीएस ची रिसेंटली भरती प्रोसेस मध्ये आहे, त्याचं मेरिट लिस्ट लागण्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. जीडीएसचा आता शेड्यूल 2 म्हणून किंवा 2027च्या स्टार्टिंगला या ठिकाणी परत 25 ते 35 हजारापर्यंत जागा मिळणार आहेत. आणि याच्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आता एक कोर्टाने निर्णय दिलेला आहे, जर तुम्ही भरतीमध्ये किमान आणि कमाल वयोमर्यादा किंवा तुमचं जे शैक्षणिक पात्रता आहे त्याचा अभ्यास न करता फॉर्म भरला आणि तुमचं सिलेक्शन जरी झालं तरी तुमचं पुढे नोकरीवर गदा होऊ शकतो. का? कारण हायकोर्टाचा तसा निर्णय दिलेला. एक केस झाली बँकिंग रिलेटेड सेक्टर मध्ये तामिळनाडू राज्यामध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला मागे सुद्धा ओव्हर क्वालिफाईड असेल तर नोकरी मिळेल का नाही, हा असा प्रकारचा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात. एकदा व्हिडिओ जाऊन पहा म्हणजे पूर्ण गोष्टी तुमच्या क्लिअर होतील, ठीक आहे. म्हणून तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे आणि जे पदे योग्य आहेत साधारणपणे त्यालाच तुम्ही फॉर्म अप्लाय करा, जेणेकरून तुमचं नोकरी इन फ्युचर मध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कायदा येणार नाही आणि तुमचं फ्युचर जे आहे नोकरीचं, शासकीय नोकरीला, ते पूर्णपणे व्यवस्थितरित्या सेफ राहील. मित्रांनो, ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आणि पुढे येणाऱ्या आरोग्य विभाग भरती, नगर परिषद भरती, त्याच्यानंतर तलाठी भरती असेल, पोलीस डिपार्टमेंट सुद्धा या ठिकाणी भरती निघेल, परंतु आता बल्क क्वांटिटी मध्ये निघण्याची शक्यता थोडी कमी आहे. या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचं बोलायचं झालं तर इंटरनल डिपार्टमेंटल ज्या काही व्हॅकन्सी असतात त्याची वारंवार भरती चालू असते, त्यासाठी तुम्हाला सुद्धा वेगळं अपडेट दिलं जाईल नक्कीच. म्हणून
पोलीस भरतीसाठी जे ऑलरेडी पोलीस खात्यामध्ये वर्किंगला आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी चान्स मिळू शकतो. जर मोठ्या प्रमाणात भरती पाहायचं झालं कधी निघेल तर आता साधारणपणे 1 वर्ष, तर म्हणजे जसे या वर्षी 15,000 प्लस जागेसाठी निघालेली भरती, ठीक आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारची भरती निघण्यास थोडासा वेळ नक्कीच लागेल. परंतु इंटरनल डिपार्टमेंटल ज्या काही वॅकन्सी असतात, पोस्ट असतात, त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला चान्स आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट बेस परंतु आणखी जास्त आतुरता असणारे विद्यार्थी ते म्हणजे आपली एसटी महामंडळाची भरती, ज्याच्यामध्ये की 17,000 प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत. आता ही भरती सध्या तरी कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, याचं बिडिंग प्रोसेस चालू आहे, कुठल्या कंपनीकडे टेंडर जाते त्याच्यानंतर त्याचं फायनल नोटिफिकेशन, फॉर्म भरायला, अर्ज भरायला तयारी सुरू होईल मित्रांनो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा जी एसटी महामंडळात विद्यार्थी तयारी करत आहात त्यांनी सुद्धा जोरदार तयारीला लागायचं आहे, कारण ह्या भरतीला सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. म्हणजे हजारो नव्हे तर लाखो संख्येच्या याच्याने या ठिकाणी जागा निघणार आहेत आणि प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला चान्स मिळणार आहे. आणि तुमचं शिक्षण 10वी 12वी, कारण की सरळ सेवाच्या जरी ह्या भरत्या असल्या, आता याच्यामध्ये कॉमनली सांगितलंय सरळ सेवा आणि जनरल ग्रुप सी ग्रुप डी च्या सुद्धा भरत्या यामध्ये इन्क्लूड आहेत. फक्त एसटी महामंडळाची आहे कॉन्ट्रॅक्ट बेस सध्या तरी त्यांनी डिमांड ठेवलेली आहे, तर पुढे चालून ती परमनंट सुद्धा होऊ शकते, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं नगर परिषद वाल्यांनी आता तुमचा जो काही प्रतीक्षा होती किंवा वेट करण्याची ताकद होती ती इथं पुढील 2 ते 3 महिन्यात संपणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला सिलेक्शनच्या दृष्टीने तयारी करावी लागणार आहे मित्रांनो. अशाच भरतीसाठी तुम्हाला हे सगळे अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहणार, आता सुद्धा देत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला पाहिजे आणि व्हिडिओ जास्त शेअर करायला पाहिजे, जेणेकरून ह्या पूर्ण भरतीचा जो काही डाटा अपडेटेड आहे सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.